तर हेअर ऑइल मला बनवायचं आहे, त्याच्यासाठी ना मी एवढं सगळं जास्तीचं ड्राय सामान घेतलेलं आहे. मी फक्त इथं आवळा जो आहे तो थोडासा ओलसर आहे, म्हणजे थोडा म्हणजे ओलसरच आहे, तो किसून घेतलेला आहे. मी इथं 2 आवळे हे किसून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे जास्वंदाचे फुलं आहेत, ते मी सुकवून घेतलेले होते. इथं कढीपत्ता आहे, तो पण बऱ्यापैकी म्हणजे सुकलेला आहे. आणि इथंच जास्वंदाची पानं आहेत, ते पण सुकलेले आहेत. आणि हा जो आहे ते जटामासी आहे, ते ऑलरेडी ड्रायच म्हणजे दुकानातून मी ड्रायच घेऊन आलेले होते. आणि हे गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पण सुकलेल्या आहेत. इथं मेथी दाणे घेतलेले आहेत, 1 चमचा मोठा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. आणि रोजमेरी घेतलेले आहेत, 2 चमचे घेतलेले आहेत. आणि इथं हा आहे नागरमोथा, तो पण 1 चमचा पर्यंत घेतलेला आहे. आणि इथं हे जे आहे ते भृंगराज आहे, आणि त्याच्यामध्ये थोड्याशा काड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. जास्तीत जास्त पानच घेतलेलं आहे, म्हणजे काड्या कमीच घेतलेल्या आहेत. तर एवढं सर्व मी आता आपल्याला तेल तयार करायचं, त्याच्यासाठी मी सगळं सामान घेतलेलं आहे. तर इथं मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. आणि हे लोखंडाची कढई आहे, शक्यतो लोखंडाचीच कढई घ्या. जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही दुसरी कोणती घेऊ शकता. आता आपल्याला सगळे हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता जरा थंडी असल्यामुळे ना तेल थोडंसं गाठल्यासारखं होतं, गोठल्यासारखं काय म्हणतात ना तसं होतं. पण काही हरकत नाही, म्हणजे तेल थोडंसं गरम केलं की त्याच्यात ते होऊन जातं. छानपैकी सगळं टाकायचं त्याच्यात. आता तुम्ही अजून भरपूर टाकू शकता, म्हणजे ॲलोवेरा वगैरे. आता छान आपल्याला ना सर्व याच्यात टाकून घ्यायचं आहे छान. आणि हे जी प्रोसेस आहे ना ते जास्तीत जास्त कमी गॅसवरच करायची, म्हणजे गॅस फुल करायचं नाही, नाहीतर ना ते आपलं जे तेल आहे ते जळू शकतं. तर मस्तपैकी सगळं टाकायचं याच्यामध्ये. आता मी सगळं हे जे ना तर म्हणजे अंदाजेच घेतलेला आहे. आता मला माझ्या एकटीसाठीच तेल तयार करायचं आहे, त्याच्यामुळं आता मी सर्व हे ना याच्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित. आणि खूप छान हे तेलाचा रिझल्ट आहे, म्हणजे मी नेहमी असंच तेल तयार करते ना, त्यामुळं मग. आणि केस आता थंडीमध्ये तर खूप केस गळतात, म्हणजे खूपच गळतात जास्तच. आणि कोंडा पण खूप होतो केसांमध्ये, तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे. तुम्हाला हे सर्व सामान आहे ना, जे आयुर्वेदिक जे शॉप असतं बघा, त्याच्यामध्ये इझिली मिळून जाईल. आणि काही असं म्हणजे खूप महाग नाही आहे, खूप स्वस्त आहे हे सगळं सामान. तुमच्याकडे जर ताजी जास्वंदाची फुलं असतील ना तर ते छानच आहे. म्हणजे आता माझ्याकडे एवढी ताजी नव्हती, त्यामुळे सगळं मी म्हणजे थोडे जे होते ते सुकवूनच घेतलेले होते. थोडंसं तोडून टाकायचं, जेणेकरून ते छान अजून त्याच्यामध्ये मिक्स होईल. एकदा केलं ना खूप दिवस जातं. म्हणजे आता तुमच्या केसाच्या लेंथवर पण, म्हणजे तुमचे केस खूप मोठे असतील तर तुम्हाला कमी दिवसही जाऊ शकतं. म्हणजे पण ठीक आहे, करून ठेवायचं छान मस्त. आणि तेलाचा काहीच साईड इफेक्ट ना असं काही नाही आहे. छान मस्तपैकी मंद आचेवर होऊ द्यायचं. हे सर्व जे आहे ना ते तळून निघाले पाहिजे, सगळे जे आपण जे काही त्याच्यात टाकलेलं आहे साहित्य ते. तर छानपैकी त्याला होऊ द्यायचं मिक्स झाल्याच्या नंतर बघा. आणि हे तुम्ही जे म्हणजे जे सामान आपण त्याच्यात टाकलेलं आहे ना, ते तेल झाल्याच्या नंतर गाळून घेतल्याच्या नंतर तुम्ही याचा हेअर पॅक पण लावू शकता. ते पण खूप छान आहे केसांसाठी. तुमच्या केसाला जर फाटे वगैरे फुटत असतील ना तर त्याच्यासाठी पण खूप छान असं हे तेल आहे. म्हणजे ऑल इन वन असं म्हणतात ना, त्या पद्धतीचं हे तेल आहे. तर आपलं तेल जे आहे ना ते तयार झालेलं आहे बघा. तुम्हाला हे कळतच असेल, एकदम असं ड्राय झालं आहे हे सगळं. छान असं तळून निघालं हे सगळं. आता मी गॅस ना बंद करते. तेलाचा आहे ना थोडा कलर असा चेंज झालेला आहे बघा, थोडासा असा पिवळसर म्हणजे येलो कलर झालेला आहे. आणि घरात एवढा छान वास सुटला आहे ना तेलाचा की बस. तर छान थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे एखाद्या बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर छान ना मी तेल हे गाळून घेतलेलं आहे बघा. तर ते एवढं झालं आहे तेल. आणि त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे. म्हणजे असं वाटतं ना आपण जे विकतचं तेल आणतो बघा, तशा पद्धतीचं. आणि ना जरा थंडी असल्यामुळे ना
थंड झाल्याच्यानंतर काढल्याच्यानंतर थोडंसं ते त्याला पण थंडी वाजली गारठलं आहे म्हणजे ते. तर जेव्हा लावायचं तेव्हा थोडंसं गरम करून लावायचं, जेणेकरून ना आपल्याला पण त्रास होणार नाही थंडीचा. तर छान अशा पद्धतीचं तेल झालेलं आहे आणि तुम्ही पण नक्की करा घरी. आणि खूप यूज आहे म्हणजे तेलाचा, म्हणजे खूपच छान त्याचा फायदा आहे. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.